सेवन स्टँडर्ड सुलभ भारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 9 वाचनाचे वेड या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. सोनालीने काय करावे असे आईला वाटत होते? उत्तर: सोनालीने आपल्या पाठ्यपुस्तकाशिवाय इतर पुस्तकांचे वाचनही केले पाहिजे असे आईला वाटत होते. 2. सोनालीच्या घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल का वाटत होते? नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. का आश्चर्य वाटत होतं त्यांना? उत्तर: सोनालीला वाचनाची आवड नव्हती. पण मी पुन्हा एकदा पुस्तक वाचते असे सोनाली जेव्हा आईला म्हणाली तेव्हा घरातील सर्वांना तिच्याकडे पाहून नवल वाटत होते. 3. सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी काय केले? उत्तर: सोनालीला प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाला एक छानसे पुस्तक भेट दिले. खालील घटनामागील कारणे लिहा. म्हणजे ती घटना का घडली ते लिहायचं आहे. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. का बरं दिलं असेल पुस्तक? उत्तर: सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्यात आईला यश येत नव्हते. सोनालीला वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे यासाठी आईने एक युक्ती केली. म्हणून आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. युक्ती म्हणजे आयडिया. आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. उत्तर: आईला मदत करावी म्हणून सोनालीने गोष्टींची पुस्तके वाचली. त्यामधील तिला सगळ्याच कथा आवडल्या. त्यातली कोणती निवडावी ते तिला समजेना. ती आईकडे गेली आणि समस्या सांगितली. म्हणून आईने सोनालीला कथेचा सारांश लिहायला सांगितला. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नव्हती. उत्तर: आईला मदत करावी म्हणून सोनालीने गोष्टींचे पुस्तक वाचले. त्या गोष्टींचे सारांशही लिहिले. हे पाहून आईने तिचे खूप कौतुक केले. वर्गात छान गोष्ट सांगितल्याबद्दल बाईंनीही तिच्या पाठीवर कौतुकाची शाबासकी दिली. वाढदिवसाला तिला बाबांनी पुस्तक भेट दिले. या सर्व गोष्टीमुळे सोनालीला वाचनाची आवड निर्माण झाली. सोनालीला आता पुस्तके वाचत जा असे सांगण्याची गरज उरली नाही. खालील आकृती पूर्ण करा. मुलांचे अवांतर वाचन व्यतिरिक्त मैत्री असणारे घटक: विविध खेळ खेळणे, टीव्ही पाहणे, मोबाईल, कम्प्युटर. अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात का ते लिहा. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचा वेगवेगळं असणार आहे. प्रत्येकाने आपल्याला जी आवड आहे ती इथे लिहायची आहे. जसं कोणाला मातीकाम करायला आवडतं म्हणजे मातीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं. कोणाला क्रिकेट खेळायला आवडतं, कोणाला डान्स करायला आवडतं, कोणाला संगीत ऐकायला आवडतं किंवा गाणी बोलायला आवडतं. मी तुम्हाला उदाहरणादाखल इथं दिलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार याचं उत्तर लिहायचं आहे. मला वेगवेगळी चित्र काढायला आवडतात व त्यात रंग भरायलाही आवडते. असे केल्याने मला फार प्रसन्न वाटते. मला आईला स्वयंपाकघरात मदत करायलाही फार आवडते. कारण वेगवेगळे पदार्थ करताना पाहणे आणि खाणे मला आवडते. खालील वाक्प्रचार यांच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा. सफल होणे, यशस्वी होणे. नोंदी करणे, लिहून ठेवणे. आनंद गगनात न मावणे, खूप आनंद होणे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. आमूलाग्र: तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लोकांच्या राहणीमानात आमूलाग्र बदल झाला आहे. शाबासकी: राजूने चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे बाबांनी त्याला शाबासकी दिली. अवांतर: अवांतर वाचन केल्यास आपल्या ज्ञानात वाढ होते. खालील शब्दांचे समानार्थी शब्द चौकटीतून शोधून लिहा. बक्षीस, पारितोषिक. यश, विजय. गोष्ट, कथा. मदत, सहाय्य. आवड, रस. हात व हस्त
हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. हस्तला दुसरा शब्द कोणता आहे? हात. आता हस्तकला म्हणजे हाताने केलेली कला. हस्ताक्षर म्हणजे स्वतःच्या हाताने लिहिलेले अक्षर. हस्तांदोलन हातात हात मिळवणे. हात कंकण, कंकण म्हणजे बांगड्या. मग हात कंकण म्हणजे हातातील बांगडी. हातखंडा म्हणजे एखाद्या कामात तरबेज असणे. हात मोजे हातात घातलेले मोजे. हस्तक्षेप एखाद्या गोष्टीमध्ये पडणे. धन्यवाद.